आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। कर्जबाजारी शेतकऱ्यानं गळफास घेऊन संपवली जीवन यात्रा। मूर्तिजापूर तालुक्यातील खरबढोरे येथील घटना। सततचा पाऊस व ढगफुटी पावसानं घेतला शेतकऱ्याचा बळी। मूर्तिजापूर तालुक्यात झालेल्या ढगफुटी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत असल्यानं शेतजमिनी पुराच्या पाण्याखाली गेल्या। या नैसर्गिक आपत्तीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांपैकी एकानं नैराश्यातून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना 25 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली आहे। राजू ज्ञानदेव ढोरे वय वर्ष 58 असं मृतकाचं नाव आहे। मूर्तिजापूर शहरालगतच्या खरबढोरे परिसरात रविवारी ढगफुटी पावसानं थैमान घातलं। खोराड नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्यानं अनेक शेतकऱ्यांची शेती वाहून गेली। खरीप हंगामात शेतीत गुंतवणूक केलेल्या शेतकऱ्यांच्या हातात अक्षरशः पिकाचं पाणी झालं। खरबढोरे येथील शेतकरी राजू ज्ञानदेवराव ढोरे वय वर्ष 58 यांच्या नावावर 7 एकर सामायिक शेती होती। त्यांनी या संपूर्ण शेतात सोयाबीन पिकाची लागवड केली होती। मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराच्या पाण्यानं संपूर्ण पीक वाहून गेलं। शेतीचं झालेलं अतोनात नुकसान राजेंद्र ढोरे यांना मानसिकरित्या सहन झालं नाही। सोमवारी सकाळी साधारण 8 वाजताच्या सुमारास त्यांनी आपल्या शेतातील कडू बदामच्या झाडाला साडीनं गळफास लावून जीवन संपवलं। राजेंद्र ढोरे यांच्या मृत्यूनं संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे। कुटुंबाचा आधारवड गमावल्यानं त्यांचं सांसारिक संकट अधिकच वाढलंय। या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड चिंतेचं वातावरण निर्माण झालं असून आधीच नैसर्गिक आपत्ती व कर्जबाजारीपणामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसमोर उपजीविकेचा प्रश्न गंभीर बनलाय। मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्यांचं सांत्वन करून श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी शेतकरी नेते राजू वानखेडे, माजी उपसरपंच संजय वानखेडे आदींसह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजू ढोरे यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, 2 मुली असा परिवार आहे।